जय महाराष्ट्र। मी रेश्मा तपासे, रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाची राज्य उपाध्यक्ष। आता मी इथे उभी आहे आमच्या मीरा भाईंदरचा जो अजुबा ब्रिज जो संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला आहे त्या ब्रिजवरती उभी आहे। या ब्रिजसाठी मी अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला होता, पण आता तुम्ही माझ्या मागे बघा, ही जी बॉटलनेक म्हणा किंवा एक बॅटची डिझाईन जी ह्या ब्रिजला देण्यात आली होती, आर्किटेक्चर कोण होता, शिकलेला होता की नव्हता, ज्याने डिझाईन बनवलं तो कोविडमध्ये पास झाला होता का, असे बरेच मुद्दे उपस्थित झाले। MMRDAला, आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेला आणि आपल्या जे 2 आमदार आहेत, बरेच प्रश्न असे उभे होते। आता जेव्हा ह्या ब्रिजची डिझाईन जगभरामध्ये प्रसिद्ध झाली, मुळात म्हणजे तुमचं हे डिझाईन नव्हतं तर हे बनलं कसं काय। दुसरी गोष्ट, जेव्हा विकासाच्या कामामध्ये, रस्त्याच्या विकासाच्या कामामध्ये एखादी जर प्रॉपर्टी येत असेल तर सरकार त्या प्रॉपर्टीला सेटल करते, म्हणजे ती जागा ज्यांची असेल त्यांना त्यांची जागेची किंमत देऊन तो रस्ता विस्तारित केला जातो, अशी सरकारची एक भूमिका असते। बऱ्याचदा आपण पाहतो जेव्हा रस्त्याचा विकास होतो आणि विकासाला जर अडथळा एखादी जागा होत असेल, ते भूमिपुत्र असतील, ते शेतजमिनी असतील किंवा अन्य काही, तर त्या जमिनी सरकार आपल्या हातात घेते आणि त्याचा मोबदला त्यांना देते। आता आपले देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मेट्रोच्या उद्घाटनाला इकडे आले तेव्हा त्यांनी ह्याचं कारण दिलं की पुढचा हा ब्रिज निमुळत झाला कारण हा कंजेस्टेड जागेमध्ये उभा राहिला, इथे आजूबाजूला वस्ती आहे। बरं, ही वस्ती अधिकृत आहे का की अनधिकृत आहे, याचा विचार आमच्या महानगरपालिकेने, इकडचे जे तहसीलदार आहेत, तलाठी आहेत, त्यांनी याचा विचार करायचा। अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे। आणि ती झोपडपट्टी जर विकासाच्या कामाला जर त्रासदायक ठरत असेल तर तुम्ही त्यांना, जर ते अधिकृत असतील तर त्यांचा मोबदला देऊन हा ब्रिज ज्या डिझाईनमध्ये बनलेला होता त्याच डिझाईनमध्ये कंप्लीट करणं हे सरकारचं पहिलं काम होतं। MMRDAचं, आपल्या मुख्यमंत्र्यांचं हे सगळ्यात पहिलं काम होतं। नितीन गडकरी साहेब जे केंद्रीय रस्त्याचे जे मंत्री आहेत ते एकदाही आपल्या मीरा भाईंदरला फिरकलेले नाही आहेत। ही डिझाईन अशी का बनली, एक्सक्यूजेस चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही, कारण आमचा टॅक्स ह्या रस्त्यासाठी वापरलेला गेलेला आहे। त्याच्यामुळे फडणवीस साहेब असेल किंवा दोन्ही आमदार यांनी याचं कारणं देऊ नयेत। जर एखादी जागा खालची हा ब्रिज पुढे शॉर्ट करण्यासाठी जर तुम्ही ह्या आजूबाजूच्या झोपडपट्टीचं जर उदाहरण देणार असाल, अधिकृत असेल तर त्यांना प्रॉपर मोबदला द्या आणि ह्या ब्रिजचं विस्तारीकरण करा। जे 4 लेनचा हा ब्रिज आहे, हा 4 लेनचाच जायला हवा होता, पण जर ह्या झोपडपट्ट्या जर अनधिकृत असतील तर त्याच्यावरती तात्काळ तोडक कारवाई केली पाहिजे। हे काम आहे महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारचं। पण असं झालं का, वरती आमचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता, त्यांनी अगोदर एक व्हिडिओ टाकला की याचं काम अर्धवट झालं आहे, याचं आणखीन 2 लेन दुसरीकडे जोडणार, आता ते कुठे जोडणार आहेत ते त्यांना माहिती। मुळात म्हणजे भाईंदरच्या पुढे दुसरं कोणतंही स्टेशन येत नाही, इथून फक्त भाईंदर हा शेवटचा स्टॉप आहे किंवा पहिला स्टॉप म्हणा, भाईंदरच्या पुढे कोणतंही स्टेशन येत नाही। मग ह्या ब्रिजची गरज काय होती प्रश्न आहे, कारण पुढेही ब्रिज झालेले आहेत, त्या ब्रिजचा वापर होऊ शकला असता। राहिला ईस्ट वेस्टचा ब्रिज, ऑलरेडी आपल्याकडे इथून भाईंदर वेस्टला जाण्यासाठी एक ब्रिज आहे आणि सबवेसुद्धा आहे, पूर्व पश्चिमला जाण्यासाठी एक सबवे आहे आणि एक पूलसुद्धा झालेला आहे। मग या ब्रिजची एवढी आवश्यकता काय होती। आणि आता जेव्हा डिझाईन चुकलं आहे तेव्हा फडणवीस साहेब म्हणतात की अशी डिझाईन नसते, आमचं हे काम अपूर्ण झालेलं होतं। पूर्ण झालेल्या कामाचे व्हिडिओ, फडणवीस साहेब, पूर्ण झालेल्या कामाचे व्हिडिओ हे सगळ्या जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत। तिथे कुठेही असं नव्हतं की काम इनकम्प्लीट आहे, रस्त्याचं काम प्रॉपर झालेलं होतं, इथे पेंट झालेलं होतं रस्त्याला, इथे सफेद आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या मारलेल्या होत्या, सगळं काही काम पूर्ण झालेलं होतं, कोणतेही काम अपूर्ण नव्हतं। आता जेव्हा हे डिझाईन जेव्हा फसलं आहे, आता पुन्हा त्यांची या रस्त्याची कशी वाट लावायची ना ते चालू आहे। हा डिवायडर इथपर्यंत होता, जो डिवायडर आलेला आहे पुढून तो इथपर्यंत होता, हा डिवायडर आता पुढेपर्यंत काढलेला आहे। हे 4 लेन आहेत, इथपर्यंत 4 लेन आहेत, इथून पुढे हे 2 लेन होणार आहेत, म्हणजे समोरून सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत, पुढून सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत। आता यांनी काय केलं आहे, जो एक्स्ट्रा ब्रिज इकडे बघा, जो एक्स्ट्रा त्यांनी बॅटचा आकार म्हणा किंवा बॉटलचा आकार म्हणा, जे
ही बाजू जी त्यांनी वाढवलेली होती, इकडची बाजू, आता त्यांनी काय केलं, हे जे काम चालू आहे इथे, हे तुम्ही पाहू शकता. इथे त्यांनी हे पिलर बसवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे शेवटी काय, हा रस्ता इथून 2 लेनमध्ये जाणार आहे पुढून. त्या डिवायडरपासून हा रस्ता हा 2 लेनमध्येच जाणार आहे. तर एवढा भारी डिझाईन करणारा आर्किटेक्ट कोण होता, इंजिनियर कोण होता, MMRDAचे अधिकारी जे पास करणारे कोण होते आणि पालिकेत बसणारे जे आमदार आहे, जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जे हे आमच्या पैशांचा बट्ट्याबोळ केलेला आहे. कारण आम्ही टॅक्स भरतो, आमचा पूर्ण अधिकार आहे ह्याच्यावरती व्हिडिओ बनवणं, फडणवीस साहेब. आणि हा रस्ता जे तुमचा बट्ट्याबोळ केलेला आहे ना, हे सर्वसामान्य जनतेपर्यंत हा विषय पोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण कसं आहे ना, जेव्हा अडाणी लोक या प्रोजेक्टवरती काम करतात ना, तेव्हा ही अशी डिझाईन बनते. आता हे जे आमचं उरलेल्या पैशांचं जे नुकसान झालेलं आहे, कारण हा जेव्हा एक्स्ट्रा पार्ट दोन्ही बाजूचा बनलेला आहे, याच्यामध्ये मटेरियल गेलेलं आहे, लोखंडी सळ्या गेलेल्या आहेत, दगडी गेलेली आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. बऱ्याच गोष्टी आहेत जे ह्या एक्स्ट्रा जागेमध्ये सुद्धा कामी आलेल्या आहेत. त्या गोष्टींचं जे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे दोन्ही बाजूचं, याची भरपाई कोण करणार आहे. आणि तुम्ही म्हणताय की भविष्यामध्ये हा ब्रिजचा विस्तार होणार आहे, मग तो आत्ता का नाही केला. कारण जेव्हा तुम्ही साईडने हे पिलर करून हे जेव्हा तुम्ही साईडने हा बॉटलने किंवा बॅटचा आकार जो दिलेला आहे, हा खर्च कोणाचा गेला. तुम्ही म्हणताय भविष्य आम्हाला घाई नव्हती, एकदाच करायचं, पण पूर्ण ब्रिजचं काम करायला हवं होतं. खालची जी झोपडपट्टी आहे ही पूर्णपणे अनधिकृत आहे. त्या झोपडपट्टीधारकांना जर तुम्हाला शक्य असेल त्याचा मोबदला द्यायचा होता आणि ती काढून तुम्ही एकदाच काय ते ह्या ब्रिजचं काम संपवायला पाहिजे होतं. पण तुम्ही तसं न करता आज मीरा भाईंदरच्या जनतेचा जे आम्ही टॅक्स भरतो आहे त्यांचा करोडो रुपया तुम्ही हा वाया घालवलेला आहे. आणि ह्याची जबाबदारी फडणवीस साहेब, तुम्ही, तुमचे 2 आमदार आणि ज्यांच्या काळात हा ब्रिज सँक्शन झाला आहे ते माजी आमदार गीता जैन मॅडम आणि प्रताप सरनाईक, आणि तेव्हाचे जे सत्ताधारी होते भाजप पक्षाचे, जे नगरसेवक इथे बसलेले होते, ज्यांची स्थायी समिती होती, ज्या महापौर होत्या, त्या सगळ्यांनी हे जे नुकसान केलेलं आहे ना याची जबाबदारी घ्यावी. श्रेय मेट्रोचं शिल्पकार, मेट्रोमॅन, विकास पुरुष हे स्वतःला उपाधी लावून आमचे इकडचे आमदार फिरलेले आहेत, फिरत आहेत. महापौर इकडची मायमाऊली असल्यासारखं सगळीकडे फिरते. पण हा जो ब्रिज आहे, ह्या ब्रिजवरती एकही आमदार आणि आपले महापौर जे झालेले आहे, एकदाही येऊन इकडे एक व्हिडिओ बनवलेला नाही आहे, जनतेला सांगितलेला नाही आहे. हा जो पैसा आमचा गेला ह्याला जबाबदार कोण राहणार आहे. कारण हा जो पैसा एवढा वाया घालवलेला आहे, करोडो रुपया, हा मीरा भाईंदरच्या आणखीन विकास कामासाठी उपयोगी पडला असता. पण ह्या एकाच ब्रिजचं तुम्ही चुकीचं काम केलं आणि पुन्हा लाखो रुपये तुम्ही हे साईड कवर करण्यासाठी तुम्ही हे घालवताय. पुन्हा हे लाखो रुपयांचा बट्ट्याबोळ आहे. तुम्ही बघू शकता या ब्रिजचं काम भविष्यात पण होईल की नाही माहिती नाही. या ब्रिजचं श्रेय घ्यायला कुठलाही आमदार पुढे येत नाही. पण मेट्रोमॅन आणि मेट्रोचा शिल्पकार काय असतं ह्याचा अर्थ मला समजलेला नाही. ह्या 2 आमदारांनी हे सांगावं. कारण मेट्रोमॅन, मेट्रोचा शिल्पकार, मेट्रो तुम्ही बनवलेली आहे का? मेट्रोची जी कन्सेप्ट आहे ती तुम्ही आणलेली आहे का? अहो, कितीतरी वर्षांपूर्वी कलकत्त्यामध्ये पहिली मेट्रो सुरू झालेली आहे. आमदार साहेब, दोन्ही आमदारांना उद्देशून बोलते. मेट्रोमॅन आणि मेट्रोचा शिल्पकार याचा अर्थ काय होतो हे मला सगळ्यात पहिलं मला समजत नाही आहे. हे या आमदारांनी मला समजावून सांगावं. कारण माझी विंग आहे रस्ते, साधन सुविधा आणि आस्थापना, हे असे अगणित विषय माझ्याकडे इकडच्या महापालिकेने आणि इकडच्या आमदारांनी जे मीरा भाईंदरचा बट्ट्याबोळ केलेला आहे ना, कांदळवन असतील, इलिगल झोपडपट्ट्या असतील ज्या ह्या आमदारांनी बसवलेल्या आहेत, ह्या नगरसेवकांनी बसवलेल्या आहेत, असे कितीतरी मीरा भाईंदरच्या ज्या शासकीय जागा होत्या ह्या आमदारांनी आणि त्यांच्या लोकांनी ह्या हडप करून मीरा भाईंदरची पूर्णपणे ही वाट लावलेली आहे. तर हा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये जे करोडो रुपये आमचे वाया घालवलेले आहेत याला जबाबदार फक्त भाजपचे आणि महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस साहेब, डेप्युटी CM एकनाथ शिंदे साहेब, इकडचे आमदार प्रताप सरनाईक साहेब, कारण ओळा माझीवाडा पण येतो इथे, आणि इकडचे दुसरे आमदार नरेंद्र मेहता
या सगळ्यांनी मिळून ह्या डिझाईनचं आमच्या गेलेल्या पैशांचं यांनी उत्तर द्यायचं आहे. तेव्हा बघा आता परत नवीन डिझाईन कोणती बघायला मिळते आपल्याला, त्यासाठी पूर्ण मीरा भाईंदरकरांसोबत संपूर्ण जग ही डिझाईन बघायला उत्सुक आहे. कारण मध्यंतरी कानावर आलं होतं की इकडे सर्कल, म्हणजे आपले CM साहेबच बोलले होते इकडे एक सर्कल होणार आहे आणि त्या सर्कलला फिरून गाड्या जाणार आहेत. बघूया अजून किती पैसा आमचा वाया घालवणार आहेत चुकीच्या डिझाईनमध्ये. तेव्हा फडणवीस साहेब, सत्ता येणं म्हणजे शिक्षण येणं याचा अर्थ होत नाही. चांगले आर्किटेक्ट ठेवा, चांगले इंजिनियर ठेवा जे चांगला अभ्यास करून पास झालेले आहेत. फक्त पैसा देऊन पास झालेल्या लोकांना जर तुम्ही हाताशी धराल आणि ज्ञान नसलेल्या कॉन्ट्रॅक्टरला जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट द्याल तर त्याचा परिणाम हे आमच्यासारखी जनता भोगणार. बघा मीरा भाईंदरकरांनो, कोणाला सत्तेत आणायचं याचा विचार करा. इतकं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.